अरे थांबा थांबा थांबा, असं नाही, पहिलेपासून बघा. हाय गाईज, आज आहे अंगारकी संकष्टी, तर त्या निमित्ताने आम्ही बनवणार आहोत मोदक. तर विचार केला की चला एखादा छोटासा ब्लॉग बनवूया. हा आहे मोदकचे सारणाचं सामान. तर एक साईडला ताईने मोदकांची खोय घेतली आणि दुसऱ्या साईडला सारण बनवणार आहे. तर चला बघूया. साजूक तूप टाकला, त्याच्यामध्ये आता ड्रायफ्रुट्स आणि मग लगेच आपला खोबरा टाकायचा, ओला नारळ हा चांगला परतवून घ्यायचा. हा कसला भारी वास आला. तर ताई बोलली की जसा गोड आवडतं तसा अंदाजे गुल घ्यायचा. गुल कापून ताईचा हात दुखलाय, तर मी विचार करते ताईला गुल कापण्यात थोडा हात लावू. अगं जा, मोदका खावाला आली द्या या, नाही त्याचे आप करायला. फूल टाकते त्याच्यात, चांगला मिक्स करून बेल्ट होईपर्यंत यायचा. आपलं सारण रेडी होईल. थोडीशी इलायचीची पावडर, चटका लागलं तरी गरम गरमच मलायला लागते, नाही तर पीठ कडक होतंय. असं आहे का? आय बोलाल जगात बाबा हाताला झटके, मग मिळते मोदक. सारण रेडी आहे. मोदकांना आपण पाणी ठेवूया गरम करत, तोपर्यंत आपण मोदक बनवून घेऊ. पहिला छोटा मोदक चिक्कूचा. वाव यार, वाटलं नव्हतं पहिले सेशन एवढं सुंदर बनवलं. हा छोटा आहे, दुसरा बनवू पण चांगला वाला मोठा. 2 मोदक बनलेत ऑलरेडी आणि यो तिसरा. तर एवढं सगळं पिठाचं बनवायचं. सारण संपेपर्यंत बनवू. ओके. आज काही मोदकांचा काही दिसत नाही. आणि मोदकांची वाट लागते पहिल्यांदाच, तर ब्लॉग बनवायच्या टायमाला. आम्हाला एवढा येत नाही, पण ताई बनवतं अशी किती टेस्टी टेस्टी स्टेटसला दिसतात. पण आज एवढा शेप चांगला नाही येत आहे, काय माहित का. किती क्यूट क्यूट बनलं शेवटचं 3. मी खाली गेलो आणि ताईचं चांगलं चांगलं मोदक बनलं. मला वाटतंय तूच काहीतरी इकडे जादूटोणा करतेस. ताईला नीट बोलता येत नाही, ताई माझ्यावर घ्यायचंय. हे भारी वाटतंय. मग पातळ पातळ आहे ना आपला, म्हणून एखादं असं होत. मला जाड नाही आवडत.
मस्त वाटत मीच पनवती होत. रंजास फेवरेट. तुम्ही खाल्लंस ताई? मग खाल्लंस? आता नाही खाल्ला. अच्छा आता आता काम बोलते. करते ना. संपून टाकशील ना सगळं आताच. नाही. परत बघूया हा चांगला बनतोय की नाही, नाही तर कन्फर्म होईल कमीच पनवती आहे. चालेल बघूया आता. आज बघूनच घेऊया. आणि जर चांगला बनला तर समजायचा की रंजाला बोलता नव्हतं येत. ओके. जस्ट शट अप. एकट्याने मला डिस्टर्ब केला खोय घेताना. हे दे ते दे जेवण दे. फलाना दे डिंकाना दे अमका दे धमका दे टमका दे. हे बघ तूच बनवते होतीस. मला माझा नॉर्मली मोदक जसं मी बनवतं तसा आलेला आहे फायनली. वाव, मी कशी मग बनवती? तूच बनवते होतीस. वाव. वाव, हे बघ किती क्यूट. बाप रे बाप, काय वाटतं यार भारी. उहू. जा बाबूला बरोबर जा जराशी. मोदका खावायला आली. थोड्याच टाकले. पहिले डाळ टाकले ना ताई बेसन. अजून त्याची तरी किती बनतील? यांच्या तर 4 बनते. ओके. हे बघ किती मस्त. सही यार, शेवटचे एक नंबर बनले. डिस्टर्ब करायला नव्हतीस ना मला. बरं झाला गेलतीस पोराला बनवायला. Hello. मोदक कोणाला? मोदक कोणाला ये? गणपती बाप्पाला. तुम्हाला नाही. मला वाटलंच म्हणून मी काय बोललो नाही. मोदक बनवता बनवता ताई एकदम घामाघूम झाली. असं वाटतंय का खरंच आतमधून गरम झाली, कारण की हे मोदक मीच तिला सांगितलेलं बनवायला. आता एखाद वेळ माझ्यावर काही बॉम्ब फुटू शकतं. नाही पण फुटू शकत, कारण की हात आला याच्यावर सगळा बॉम्ब फोडू आम्ही. 100%. कसं झालंय? अजून पाहिजे? कसं झालंय? बरी झालंय? हा घे प्लस काय आम्हाला येतच नाही. झाले डन. वाव. एवढा पसारा झालाय तो कोण उरकल? मी. ए चल पटापट टप. मोदक पाहिजे ना खावाला. आता आटप पसारा. झालं यार, इतकं काय आहे, कधी घे. याच्यात तर माझं जेवण आहे, तू तर पसारा नाही. झालं. गॅसवर ठेव चल. कुकर तो आटपून ठेव.
फडका मार फडका मार. फडका नाही. आता कस वाटतय गारगार गारगार वाटतय. आता कस वाटतय गारगार गारगार वाटतय. लय बरा वाटला लय. कधीपासनं मला फुगवलेलीस. आता ही राहिली ना भांडी ती पण घसर पटापट पटापट. खाल्लंस ना मोदक. चल आता पटापट. ये भगवान क्या जुलुम है. आता कसं वाटतंय गार नाही वाटत पण मला जाम गार वाटतंय. चल पटापट पटापट. पटापट नाही घासता येत. पटापट खाता येते. लेकिन एक सेकंड. डन मोदक बनवून खाऊन पसारा आटपून भांडी घासून सगळं झालंय. तर आता मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटेल. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.